हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आता मस्त सकाळी किती 10:30 पावणे 11 झाले। तर आवरलंय, घरातलं पण सगळं काम आवरलंय आणि मी पण मस्त रेडी झाले। तर आज आहे ना मम्मीच्या घरी पित्र आहे, तर तिकडे जायचंय। तर मी एकटीच जाणार आहे, मिस्टर मला सोडून देणार आहे, कारण की मिस्टरांना पण साक्षीच्या घरी जेवायला आहे आणि आईला आणि दादांना मामांच्या घरी जेवायला होतं लोंढे गल्लीत। तर ते तिकडे गेलेले आहे। मग आज घरी काही स्वयंपाक नव्हता, फक्त मुलांचे टिफिन वगैरे केले आणि आता बाहेर पाऊस खूप चालू आहे। तर अंशूला घेऊन तसंच मोठ्या गाडीमध्ये तसंच वाडीला जाणार आहे। तर चला निघतोय आता आम्ही। सगळे कपडे वगैरे ना आज मधीच टाकले पत्र्याच्या शेड मध्ये, कारण की ना बाहेर पाऊस चालू आहे, त्यामुळे मग मध्येच कपडे टाकले आणि घर पण सगळं व्यवस्थित आवरलंय मस्त। चला निघालोय आता आम्ही। फायनली आम्ही निघालेलो आहे कुठे? सासरवाडीला। आणि आज नव्हतं त्याला, तर चला। तिचा ड्रेस घेतला अंशूचा? हो घेतला ना। आम्ही निघालो होतो अंशूला आणण्यासाठी शाळेत, आणि अंशूला आता आम्ही घेतलेलं आहे। हाय करा दोघी पण, चला चला आता आम्ही निघालो। साईला अरुणाताईंकडे सोडलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो लोणारवाडीला। तर मी तुम्हाला मगाशी बोललेच की मिस्टर मला सोडून देणार होते आणि त्यानंतर मग ते जाणार होते। तर अंशू आहे ना मस्त पुढे बसलेली होती, तर मला काही तिने पुढे बसून दिलं नाही, तीच बसलेली होती आणि तिचे कपडे चेंज करण्यासाठी मी कपडे पण घेतलेले होते दुसरे। तुमचा उपास करू जेवला वाटतं ना, चला हा अगं शिवला शाळेत जायचं होतं, व्हिडिओ एडिट करायचा होता, मम्मी मस्त इकडे वडे तर ती। तर मम्मी त्यांचा उपास करू खूप लवकर जेवलेला होता, मी तोपर्यंत आलेलीही नव्हती, कारण की त्यांना ना लवकरच जेव घालावा लागतो। खेड्यावर तशी पद्धतच आहे की 10:30-11लाच मम्मी त्यांचं सगळा पण स्वयंपाक आवरतो। तर मी 11:30ला आली, त्यावेळेस सगळ्यांचे जेवण वगैरे झालेली होती। नंतर मग आम्ही जेवण करायला बसलो। त्यानंतर आमच्या नंतर आहे ना ते बाबां ते आले सिन्नरचे, तर पप्पांचे मामा आहे ते सिन्नरलाच आहे राहिला, तर ते पण आले होते। आजी पण आलेली होती, पण आजीला उपवास असल्यामुळे काही जेवण करायचं नव्हतं। थोड्या वेळ बसले आणि नंतर ते पण निघाले। किती मोठी मम्मी तिला झाडून मारती, काय केलंय कार्तिकीने? ती बघा कुठं लपून बसली, नाही मारणार, चालला चालला। काय केलंय तिने? तेल लावलंय का? तेल असं पचा केलंय, एक दिवस असं पावडर ओतून घेतला होता। चाल पटकन। कार्तिकीने आहे ना तर तेल सगळं अंगावर सांडून घेतलेलं होतं केसांना तिची टक्कल केली आहे, तर तिने सगळं टकलीला चोळून घेतलं होतं। तर मोठ्या बहिणी तिला थोडं धमकवत होत्या, पण ती काही घाबरत नव्हती। आम्ही मस्त सगळेजण गप्पा मारत बसलो होतो। त्यानंतर भाऊने मस्त असं ॲपल कापलं आणि सगळ्यांना मस्त फोडी दिल्या करून। आणि काल थंडीचं वातावरण असल्यामुळे ना सगळे जण एका खोलीमध्येच बसलेलो होतो आम्ही गप्पा करत। त्यानंतर वहिनी तिकडे फॉर्म भरत होत्या, त्याचा ते मेडिक्लेमचा फॉर्म भरत होत्या। येऊ का वहिनी? येऊ का? काळजी घे, बाय बाय। अगं नको, परत आता शिव येईल स्कूल मधून। चला हा जायचंय, नाही भाऊ जातील ना आता, ते जातील। चला बाय बाय। कोणती फाईल आहे द्या?
चल अंशू बाय. अंशू बाय करते. उद्या काय ग नको ना आता उद्या रोज रोज. हा बाय बाय. बाय बाय. पा कशा खेळताय बाहेर. तर आता आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. तर भाऊ आहे ना मोठी गाडी घेऊन आम्हाला सोडून देत होता. हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर हा व्हिडिओ कालचाच मी कंटिन्यू करते पुढे. तर आज सकाळी सकाळी मस्त कुळदाचे शेंगोळे म्हणजे कुळदाची जिलेबी असं पण म्हटलं जातं. तर ते करायचे होते. त्यासाठी ना कुळदाचं पीठ जळलेलं होतं ते चाळून घेत होते. आई मला सांगत होत्या किती घ्यायचं किती नाही. तर ते मी इकडे असं चाळून घेत होते. चाळल्यानंतर ते छान असं मळायचं होतं. तर त्याच्यासाठी ना मी तुम्हाला जे आलं लसूण दाखवलं ना तर ते पहिले दळून घ्यायचं होतं. तर दळून एकदमच चिकन झालेलं होतं तुम्ही बघू शकता. हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर असं सगळं त्याच्यात दळलेलं होतं. तर ते काढून घेतलं का त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे आपल्याला. आणि शेंगदाण्याचा पण थोडासा आपण खिचडीला गरमरीत कूट करतो तसा करायचा आहे. इकडे आईने मीठ पण टाकून घेतलं. तर एका साईडला आमच्या दोघींची पण तयारी चालू होती कारण की आज शिवला पण शाळेत जायचं होतं आणि बाकीचं पण आवरायचं होतं. त्यामुळे मग पटपट स्वयंपाक करून घेत होतो आम्ही दोघीजणी. तुम्हाला आहे ना इकडं दिसत असेल की मी शेंगदाणे कसे दळले ते. तर शेंगदाणे थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि पाणी वापरायचं नाही जास्त या पिठाला. थोडंसं निब्बरच पीठ राहून द्यायचं आहे. जरा पातळ पीठ तुम्ही जर केलं तर त्याचे शेंगोळे तुम्हाला लवकर ओळखताच येणार नाही. त्यामुळे थोडंसं घट्टच म्हणजे पीठ राहून द्यायचं आहे. तर मी थोडंसं घट्टच मळलेलं होतं पीठ. तर आता आहे ना इकडे पीठ मळस्तोवर आई आहे ना इकडे फोडणी देऊन घेत होत्या. फोडणीसाठी आईने ना इकडे ना त्या हिरव्या मिरच्यांमधून थोडासा मसाला काढून ठेवलेला होता. तो जिरे हळद हे सगळं टाकलेलं होतं. हिंग पावडर आणि त्यामध्ये मसाला चांगला फ्राय होऊन दिला होता. आणि त्यानंतर शेंगोळे टाकायचे बाकी होते. तर शेंगोळे ना आई ओवणार होत्या. त्यानंतर मग शेंगोळे टाकणार होत्या कारण की ना या रशीला खूप जास्त पाणी लागतं कारण की रशी जास्त लागते माणसांना. त्यामुळे मग आम्ही ना थोडंसं जास्तच रशी पकडतो. तर आज इकडे मसाला छान असा बारीक गॅसवर मस्त परतत होता. आणि ना शेंगोळ्यांची रशीचे ना खूप छान लागते. तर इकडे ना हिरव्या मिरची जे वाटण होतं ना ते वाटणच परतण्यासाठी टाकलेलं होतं आईने. तर मला परत तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे की कोणी जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.
मी बाकीचं काम आवरेपर्यंत आहे ना, तर आई इकडे ना मस्त शेंगोळे ओळत होत्या, म्हणजे जो कोळदाची जिलेबी, ज्याला की कोणी कोळदाची जिलेबी म्हणतं, प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळं आहे. तर ते आई तिकडे ओळत होत्या आणि मी ना किचनवर बाकीचा स्वयंपाक आवरून घेत होते. शिवची पण लगबग चालू होती, त्याला पण क्लासला जायचं होतं आणि आईंचं आणि माझं आहे ना बोलणं चालू होतं. आणि तसं ते शेंगोळे पण ओळत होत्या, दोघींचं बोलणं गप्पा चाललेलं होत्या. मिस्टर पण होते. तर आईंना ना खाली बसून शेंगोळे म्हणजे वळता येते नाही, कारण की ना आईंना खाली बसता येत नाही, त्यामुळे त्यांनी टेबल घेतलेला होता आणि टेबलावर पोळपाट घेतलेला होता, त्यावर त्या ओळत होत्या. आणि आत्ता आहे ना शेंगोळे जवळजवळ म्हणजे त्यांनी आत्ता सुरुवात केलेली होती, तर त्याला पण भरपूर वेळ लागतो वळण्यासाठी. तर मला काही आईने एवढे पटपट येते नाही. आई आहे ना थोडंसं आईंना स्पीड आहे, तर आई आहे ना छान अशा वळता पटकन. तर इकडे ना आता आपले शेंगोळे मस्तपैकी रेडी होणार होते. तर आजचा व्हिडिओ आहे ना इथेच संपवते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असं सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असो, तोपर्यंत बाय बाय. आणि इकडे आता आपले शेंगोळे पण म्हणजे कोळदाची जिलेबी पण तयार झालेली होती, तर उकळत होती, तर खूप छान मस्त तयार झालेली होती कोळदाची जिलेबी.